दादा किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला म्हणजे आज लय आनंद झालाय. वेलकम टू तर काही स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा होस्ट नवनाथ. तर हा माझा आजचा दुसरा ब्लॉग आहे. विषय असा आहे की आज आहे कॉलेज. तर कॉलेजमध्ये पण शूट करू, थोडंफार जिथं भेटेन तिथं शूट करू. स्टे राहा व्हिडिओमध्ये, तर एन्जॉय करा ब्लॉगला. तर गाईज कॉलेजचे कपडे आलेत आता. तर ड्रेस कोड आलाय कॉलेजला, तर कसं वाटतंय ते पण सांगा. आणि आता सध्या चहा घेतो. आता कॉलेजला जायचंय. कॉलेजला गेल्यानंतर परत पुढची अपडेट देतो तुम्हाला. तर गाईज निघालो आता कॉलेजला. चला जियो का. चलो हमारी गाड़ी है प्यारी प्यारी. गाइस आपण आलो आता संकेतच्या घरी. संकेत शेट आलेले आहेत आपले. आता लाज राहिले थोडे थोडे. तुम्ही बघितलं असेल संकेत भरपूर लाज होते आता व्हिडिओ मध्ये. आता 10-12 व्हिडिओ झाले. त्याचं बी खरं रूप तुम्हाला दिसत काय घ्यायचं. आता सध्या पोरं येऊन थांबले कॉलेजला. आता आलोय प्रॅक्टिकलला इलेक्ट्रॉनिक्सच्या. 2 लेक्चर झाले तिथं काय शूट करता आलं नाही. हा आपला मित्र आहे सुम्या द बॉय. आणि हा संख्या द बॉय म्हणताय सार्थक द गर्ल. आणि हा आपला मित्र आहे. काय बोलतो, सबस्क्राईब करायला सांग. सबस्क्राईब करा. तुझं काय म्हणणं आहे? काहीच नाही म्हणणं. अरे सबस्क्राईब तर करायला सांग. सबस्क्राईब करा. ओके, काय विषय नाही. तर सुम्या तुला काय वाटतंय, चॅनल उघडलं तुझ्या मित्राने? वाटतंय मित्राला असा सपोर्ट करा. बस, काही विषय नाही. आमच्या मित्राला सपोर्ट करा बस. तर गाईज आता कॉलेजमधून आलोय. तर सध्या काही कंटेंटच नाही आहे. पण आता पुढं जर काही कंटेंट भेटलं तर त्याचा व्हिडिओ काढू आपण. हाय दोन पण बरोबर आहे. थांबा, गाणं तर शोधलंच नाही मी. बघा गाडी म्हणजे आजीला लापरवाही करत तिच्या. सॉरी भाऊ, रागवले का? के रखी वो संग में दिल से जलाई दुनिया. तूने दिल के रखी वो संग में दिल से जलाई दुनिया. तुझको तरसना आया मेरी मजबूरियां. बस. सबस्क्राइब नाही ना, बरं सबस्क्राईब. वेलकम टू नाही एकदा सबस्क्राईब टू सबस्क्राईब टू आवर चॅनल. नाही बाबा, ते येतच नाही. सबस्क्राईब टू आवर चॅनल म्हणा एकदा मला. सबस्क्राईब टू आवर चॅनल. सबस्क्राईब टू आवर चॅनल. सबस्क्राईब फास्ट म्हणा, फास्ट मान. टावर चॅनल. तर गाईज सबस्क्राईब बनायचा प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही समजून घ्या आमच्या भावना काय. सबस्क्राईब करा आम्हाला. तर काही दिवसभर आपल्याकडे कंटेंट नव्हतं, पण मला एक कंटेंट सापडलाय आता. तर 2 मिनिटं. तर मला कंटेंट सापडलाय आता. तर ते कंटेंट म्हणजे अक्का आहे. तर अक्का, तर आपल्याला तुला आहे ना गोष्टी सांगायच्या आहेत 1-2 तुझ्यासोबत घडलेल्या किंवा आहे ना तुझ्यासोबत झालेल्या घटना. सांग बरं.
माझा मुलगा आहे हम्म. आणि तो नामस्मरणाला बसला होता बरं हा. का नाग घाटावर. हा. नाग घाटावर बसला ना म्हणजे ते तुला महाराज नाव सांग हा? म्हणजे नाव सांगू हा. पण ते काय त्यांचं काय करते ते सांगा. ते नामस्मरण करते तर देवाचं. आणि देवाचं नामस्मरण करते तर आणि नामस्मरण केल्यानंतर आपल्याला तर ते महाराज आहेत बरं का तुम्हाला महाराज सांगतो. आहेत माझा मुलगा हा. नामस्मरण करते आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीची भीती नाही हा. भूताकुताची कशाची काहीच नाही आपल्याजवळ हा. काहीच येऊ शकत हा. नाही असं आहे ते. आणि ते नाग घाटावर गेली एक वेळेस हा. आणि बरेच 7-8 शिष्य होते हम्म. आणि एक मुलगी होती. हम्म. आता ती मुलगी त्यांनी काय केलं आणि बसले ध्यानाला बसले पलीकडून मसनवाटा होता. हा. आता पलीकडून मसनवाटा होता तिथं काहीतरी जायला हे झालेली एक बाई होती. आता ते अचानक ते जवळच होतं पण त्यांना भीती वाटत नव्हती. त्यांनी काय केलं मग नामस्मरण सुरू केलं. नामस्मरण सुरू केलं तर ते लागली आवाज द्यायला ती बाई. अशी आवाज द्यायला लागली किरकस हाडायला लागली किंकारा ठोकायला लागली. आणि मग यांनी त्यांनी काय केलं ते किरणताईंनी त्यांनी लगेच व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढला तिचे आवाज सारे आकर्षण केले आणि मग ते टाळ्या वाजायला लागली. ती भूत लागले टाळ्या वाजायला लागलं ते सारेने ऐकलं ते सारेने ऐकलं. मग त्यांनी सांगितलं म्हणे गुरु असं करता असं झालं म्हणे. तर मग ती म्हणायला लागली म्हणे मी त्याचा व्हिडिओ काढला म्हणे. व्हिडिओ काढला तर म्हणे दाखवलं. मग त्यांनी दाखिला तर ती बाई अशी टाळ्या वाजती आणि घुंगर तिच्या पायात वाजते छान 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 असे घुंगर वाजायला लागलेली ती. आता काही शिष्य घाबरायला लागले. म्हणे गुरु नाही म्हणे काहीतरी असं आहे म्हणे ते काहीतरी होतं म्हणे. ते म्हणे नाही आपल्याला काय करतं ते आपण ते हे म्हणजे त्याला आपल्या जवळ येऊ शकत नाही ते आणि येऊ दे ना तुझ्याशी सामना करायचा आम्हाला. महाराज काय म्हणते का आम्हाला तुझ्याशी सामना करायचा तू ये आमच्या समोर अशी. तिला म्हणायचं तुझं आमच्या समोर ये. आणि नंतर मग त्यांनी सांगितलं नाही म्हणे आता काही नामस्मरण बंद करा म्हणे आपलं आपण बघू काय घडत ते. त्यांनी नामस्मरण बंद केलं. नामस्मरण बंद केल्याच्या नंतर त्यांना ऐकायलाच येईना. मग ऐकायला येईना म्हणे आता काय करायचं म्हणे गुरु काय म्हणे नाही आपण परत नामस्मरणाला बसू म्हणे. परत नामस्मरणाला बसायचं म्हणल्यावर ते घाबरायला लागले ना संजय. नाही म्हणे गुरु 12 वाजले आमुष्य होती त्या दिवशी आमुष्य होती. मग 12 वाजल्याच्या नंतर त्यांना भीती वाटायला लागली. नाही म्हणे गुरु आपल्याला घरी जायचं म्हणे आपल्याला हे ना हे. मग त्यांनी घरी आले तर आम्ही त्यांना येऊन तर जागेच होतो. मग त्यांनी काय केलं त्या किरणताईनं मला सांगितलं म्हणे अक्का तुम्ही बघा आता हे कसा आवाज येतो. आणि त्याच्यात लगेच टाळ्या वाजायला लागली. टाळ्या वाजायला घुंगराचा आवाज यायला लागला. घुंगराचा आवाज येऊन ते टाळ्या वाजून लागली किंकाळा ठोकायला लागल्यावर मी किरणताई बंद करा आता मला भीती वाटली बंद करा आपल्याला नाही ऐकायची बंद करा. मग मी त्यांना बंद करायला लागलो. अशी घटना घडली हो आमच्या. आणि अजून काहीतरी सांगितली तुम्हाला गाडीची आणि मग मामा काय केलं तिथून मामाने नंतर दुसऱ्या दिवशी मग ते नाशिकला चालले त्यांनी गाडी केलेली होती आपली घरची गाडी होती. गाडीत बसले ड्रायव्हर मामा मामी आणि नातू माझा. आणि त्यांनी काय केलं गाडीत बसले आणि ते भूताचा निघायचा टाइम झाला. ते गाडीला आडवं व्हायचं. आता यांना ते पांढरं दिसतंय त्या ड्रायव्हरला. आता मामा नामस्मरणाच्या मुळे मामाला सारं दिसतंय पण म्हणजे ड्रायव्हर त्याला अनेक वाटा दिसायला लागल्या. तर मग हे सत्य घटना आहे बरं का. हे मामाला म्हणजे खरोखर घडलेली हे काही दृष्टांत नाहीये. हे खरोखर घडलेली घटना आहे. आणि मग मामा म्हणायला लागले म्हणजे लय वाटा दिसू राहिल्या. ड्रायव्हर म्हणायला लागला मामा म्हणे तुम्ही फक्त नीट चाला म्हणे तुम्ही नीट चाले ना आपल्याला ते. मग ते म्हणे नाही. मग मामानं काय केलं त्याचा व्हिडिओ काढला तर ते कोणी असं पुढं यायचं गाडीच्या पुढं आणि असं आडवं चरायचं गाडीला असं आडवं व्हायचं पांढरं. यांनी सगळ्यांनी पाहिलं पण त्यांना ते ड्रायव्हरला रस्ता सुधरा ना त्यांना अनेक वाटा दिसायला लागल्या. पण मामानं सांगितलं तुम्ही ड्रायव्हर साहेब मला दिसते म्हणे एक वाट तुम्ही सरळ चालून द्या गाडी कुणीकडेच नाही जाऊन द्यायची सरळ रोडनं जायची. अशी घटना ही सत्य घटना आहे आणि ही समक्ष झालेली आहे आणि ही स्वतः घडलेली आहे. अशा काही घटना घडायच्या ऐक ना असं समोर आपल्यासोबत घडले नाही समजा गाडी घेऊन चाललं बरोबर ते दोघं तिघे जण किती घाबरलं असं समोर झालं. घाबरत नाही आम्हाला ते म्हणतो फक्त सामना करायचा आपल्याला. ये तू आमच्या समोर तुला काय करायचं मी तुला बोलतो.
अशा घटनाचं त्यांना लई घडलेल्या आहेत आणि सत्य हे काही द्रष्टांत नाही हे काही. तर काही तुम्हाला आजीची ती तिच्यासोबत घडलेली कहाणी कशी वाटली ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बरोबर काय काका? बरोबर आहे. म्हणजे आजी तो आणा म्हणजे काय असतं? उखाणा. उखाणा. उखाणा त्याला आणा म्हणते झालं का? चालू झालं का? राजहंस पक्षी वनात देते शोभा, बाबूरावच्या पाठीमागे परमेश्वर उभा. वा आजी तुला देवळं पातळ खसखशी चालणे, नाव घ्यायचे आखे गाव करायची काढणे. अगं वाय 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 वाय. तू म्हण तू घे बरं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, राम रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. लय भारी. अरे मी येईन उखाणा घालते बरं का आता. मांडवाला जायले आगाना पगाना आणि येईन लिहिलं वागाना तर 3 वर पत्ता लागला. असं म्हणलं मग तुम्हाला मांडवाच्या दारी आथरलं पोतड नाही मग पुण्याला जाऊ पुण्या चिडा खाऊ त्याला नाही चव बुचड्याला खाऊ बुचडेच केले सहज गेले मांडव नाही आथरलं पोतड नाही मग पुण्याला जाऊ पुण्या चिडा खाऊ त्याला नाही चव बुचडेला खाऊ बुचडे केस लांब लांब मांडव दारी 4 खांब सहज गेले बसायला पातळ गेले नेसायला पातळाची सावली आणि पैठणची इव आहे ना सुसऱ्याची इंग्लिश सारी हाऊस धावली. आजी बरं विषय काढला होते. मी म्हणते मला समजा कसं काय. तर गाईज आता जिमला जातो कारण आता 2-3 दिवस झाले. किती दिवस झाले? 4 दिवस झाले जिमला नाही गेलेलो. तर आता जिमला जातो. आज आहे चेस्ट ट्रायसेप आज आणि बघू. तर गाईज आता जिम वरून घरी आलोय आणि तुम्ही बघू शकता पंप. बॉडीला इज्जत आहे का नाही? तर गाईज तुम्ही बघू शकता. ग्रहण लागले आता चंद्राला डाग लागले तसे आमच्या जीवनाला पण डाग लागलेले आहेत गाईज. म्हणून आम्ही नाचतोय. गाईज धन्यवाद तुमच्या सपोर्ट साठी. आमचे 10 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. 10 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आता. धन्यवाद. असंच आम्ही 10,000 करू. बघत राहा 10 मिलियन करू. चांगलं बोलायचं काय तरी 10,000 करू. नाही टार्गेट ज्यांनी पहिला सबस्क्राईब केला गाईज त्याला आम्ही गिव्ह अवे करू. गिव्ह अवे वन प्लसचे वायर 150 ला 2 भेटलेले ते. एक हरवलंय. ते दुसरं गिफ्ट देण्यात येईल गाईज. असेच आमच्या सोबत राहत जा. सॉरी सूर्य सकाळ गेला. सूर्य आहे बरं का काही. सूर्याला रात्रीचा सूर्य दिसतोय आणि सकाळचा चंद्र दिसतोय. कांदळे झाले. भारी वाटतंय काय सध्या. भजन वाटतंय ना. जायचं भजनाला. चला भाई चला बरं मारा बरं इथून उड्या एक मिनिट. चला थांब. तर गाईज मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही भरपूर आमची सपोर्ट दिला. म्हणजे 100 व्ह्यूजच्या वर व्ह्यूज गेलेत आणि 10 सबस्क्रायबर पण झालेत. म्हणजे 10 पेक्षा जास्त झाले असते ना आता. बघितले नाही आम्ही गाईज. तर धन्यवाद तुम्हाला. अशीच साथ देत राहा आमची. आमची म्हणजे आम्हाला साथ देत राहा. आणि सध्या आता वर चंद्राला ग्रहण लागले. आम्हाला ग्रहण लागू नये यासाठी आम्हाला तुम्ही आता व्ह्यूज आणि लाईक द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला ग्रहण लागायचं. चंद्र राहायचा बाजूला. कृष्णाच्या आयुष्याला लागले नाही तसं आमच्या जीवनाला पहिलेच ग्रहण लागलेलं आहे बरं का.
ते ग्रहण काढण्यासाठीच आम्ही आता हे ब्लॉगिंग पण ते थोडस काय म्हणतो आपण त्याला हलक्यातलं ग्रहण आहे. हलक्यातलं नाहीये जास्त आहे पण ते दाखवत नाही आम्ही कोणाला. ते निघण्यासाठीच आम्ही आता ब्लॉगिंग सुरू हा. केलेली आहे. म्हणजे तुमच्यासोबत थोडस शेअर करू ग्रहण असं थोडं मग तुम्हाला बी लागेल म्हणजे नाही तुम्हाला लागेल याचं भीतीने सबस्क्राईब करा त्यासाठी. तुम्हाला जर ग्रहण लागून घ्यायचं नसेल सबस्क्राईब करा चॅनलला, नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्याला पूर्ण ग्रहण आहे. लाईक करा, कमेंट मध्ये 2-3 वेळा हार्ट पाडवा. कमेंट करा, काय सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून चालू ठेवा. तुम्हाला काय वाटतं? माझ्याकडून तर नवनाथ सर तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचे 10 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल? दादा किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला म्हणजे आज लय आनंद झालाय. माझे 10 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि 125 व्ह्यू पण आल्यात, त्याच्यापेक्षा जास्त बी झाले असते ना आता. तर भरपूर चांगलं वाटतंय मला. माझे आता 10 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि असेच मला 100 करा, 1000 करा आणि लाखामध्ये पण न्या. खरं आहे कुठे? बरोबर आहे. मराठी माणसाला मराठी माणूसच पुढे नेल गाईज. तर तुम्ही आम्हाला साथ द्या. पाय खेचू नका फक्त. धन्यवाद. तर गाईज आता संध्याकाळची म्हणजे रात्रीची 10:40 झाली आणि आम्ही आलेलो गच्चीवर. आता सध्या तुम्हाला एकच सांगायचं होतं, आता कृष्णाचा हा लास्ट ब्लॉग आहे ईदाला. म्हणजे तो आता सध्या हॉस्टेलला जाणार आहे परत माघारी. सुट्ट्याला आलता थोडा गणपतीच्या. तर गाईज उद्या जायचंय मला. तर पुढच्या महिन्यात मिळाले 18 तारखेला येईल. तोपर्यंत आता आमचे ब्लॉग बघा. परत आला बरोबर आहे. परत आला का परत आपण सुरू करू तसे ब्लॉगिंग. तर गाईज यांना खूप असे काय म्हणतो आपण साथ द्या, व्ह्यूज द्या, लाईक्स द्या, सबस्क्राईब वाढवा. बस एवढंच म्हणणं आहे, अजून काही नाही. बस. तर गाईज ब्लॉग एंड करते हो. तर गाईज आता गच्चीवरून खाली आलोय आणि आता ब्लॉग एंड करतो. आणि आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.